सर्वांना नमस्कार. अमोल ताटे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आधारचा ॲड्रेस आपण घरच्या घरी कसा चेंज करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग आज आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर टाईप करायचे आहे www.uidi.gov.in यावर आपल्याला सर्च करायचे आहे. UIDAI सर्वप्रथम आपल्याला दिसेल, यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पॉपअप दिसेल. यानंतर माय आधारवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपडेट यावर क्लिक करायचे आहे. डॉक्युमेंट अपडेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेलकम टू माय आधारवर लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आधार नंबर दिसेल. तुम्हाला आधार नंबर फिलअप करायचा आहे. आधार नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा कोड दिसेल. तुम्हाला कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला या प्रकारे OTP टाकायचा आहे. या प्रकारे तुम्हाला तुमचे आधार कार्ड लॉग इन झालेले दिसेल. या लॉग इन झालेले दिसल्यानंतर सर्वप्रथम दिसेल डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, ऑर्डर PUC कार्ड आणि 4 नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसेल की आधार अपडेट. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारचे दोन टाईप दिसतील. एक ऑनलाईन आधार अपडेट आधार ऑनलाईन आणि हेड ऑफ फॅमिली बेस आधार अपडेट. तर आपल्याला ऑनलाईन आधार अपडेट करायचे आहे. तरीच आपल्याला अपडेट आधार ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असा पॉपअप दिसेल. अशा पॉपअप दिसल्यानंतर आपल्याला प्रोसीड टू आधार अपडेट आधार या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पॉपअप शो होईल. नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि ॲड्रेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू अपडेट आधार या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची माहिती शो होईल. पुढची माहिती शो होईल की आपल्या आधार कार्डवर आता सध्या करंट ॲड्रेस कोणता आहे हे तुम्हाला कळून जाईल. आणि यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला लगेच खाली तुम्ही ॲड्रेस टाकू शकता. केअर ऑफ, हाऊस नंबर, बिल्डिंग, अपार्टमेंट, तुमचा स्ट्रीट, रोड, लँड, रस्ता आणि एरिया कोणता आहे हा टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळचा लँडमार्क टाकायचा आहे. लँडमार्क टाकल्यानंतर तुम्ही पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुमचा स्टेट, डिस्ट्रिक्ट हा टाकायचा आहे. तुमच्या विलेज, तुमच्या गावाचे नाव टाकायचे आहे. शहर, पोस्ट ऑफिस कोणता आहे हे निवडायचे आहे. आणि तुम्हाला मॅन्युअल अपडेट करायचे आहे. या मॅन्युअलमध्ये काय काय अपडेट करायचे आहे याबद्दल बी माहिती घेऊ. या मॅन्युअलमध्ये तुम्ही तुमचे अलॉटमेंट लेटर, बँक लेटर, गॅस, किसान फोटोग्राफ या प्रकारे तुम्ही जे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील तुम्ही ते टाकू शकता यामध्ये बघून. यानंतर समोर आल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट या बटनावर हे सर्व माहिती आपण अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे माहिती सबमिट करून तुम्ही तुमचा ॲड्रेस पेमेंट करून तुम्ही तुमचा ॲड्रेस चेंज करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अमोल ताठे या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.